नमस्कार मंडळी, तर मी कोमल आणि मी आशिष आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही हा विचार केला, जसं की आम्ही आता ब्लॉगिंग स्टार्टच केली आहे, तर इंट्रोडक्शन देणं व्हायलाच पाहिजे बनता आहे। तर आज आम्ही आमची ओळख करून देणार आहोत आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। तर आज इंट्रोडक्शन स्टार्ट करणार आहे आपण आशिष पासून। नाही तू कर पहिला। तू कर। त्याचं झालंय काय की तो फार जास्ती नाही बोलत आणि माझा ते म्हणतात ना अपोजिट अट्रॅक्ट्स, सो मला फार बोलायला लागतं आणि म्हणून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि मी त्याला जबरदस्तीनं ब्लॉग करायला लावते आहे आणि तो इतका सपोर्टिव्ह आहे की तो माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये उभा राहतोय। बोल। ठीक आहे, असं ते कर। बरं चालेल। माझं नाव कोमल संजय बाबर, लग्न आधीचं आणि आत्ताचं माझं नाव कोमल आशिष पवार। सो माझं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर आम्ही सांगलीमध्ये राहतो। तर माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये। रिसेंटली मी आत्ता मुंबईमध्ये जॉब करते आहे आणि आता माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे। तसं पाहायला गेलं तर माझा 9 to 6 जॉब असतो आणि मग त्यातून ते झाल्यानंतर मी असा विचार केला की आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडामोडी होत आहेत त्याचा मी फक्त शॉर्ट व्हिडिओज करत होते। आम्ही इन्स्टा स्टार्ट केलं सुरुवातीला आणि त्यानंतर मी यूट्यूबवरती पोस्ट करायला सुरुवात केली। सांगायची गोष्ट अशी की 4 वर्षापूर्वी माझं यूट्यूब चॅनल होतं ज्याच्यावरती इवन 5K सबस्क्रायबर मी तयार केले, पण ते नंतर डिलीट झालं आणि त्याचं दुःख कुठेतरी होतं, म्हणून मला परत एकदा स्टार्ट करायचं होतं आणि मी विचार केला की आता आपल्याकडे एक नवरा आहे जिता जागता कॅमेरा काढायला, माझे व्हिडिओज घ्यायला, तर का नाही त्याचा वापर करून घेऊया। सो आम्ही एक स्टार्ट केलं आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, सो म्हणून आम्ही आता कंटेंट क्रिएशनमध्ये उतरतोय। तर आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, खूप प्रेम द्या। आणि आता आपला आशिष आपले इंट्रोडक्शन देईल। तर मित्रांनो, मी आशिष उदय पवार, माझं सिव्हिल इंजिनियर झालं आहे। माझा स्वतःचा बिझनेस आहे कन्स्ट्रक्शनचा। मी गव्हर्नमेंटची कामं वगैरे करतो आणि सांगायचं मेन म्हणजे मी कॅमेरामॅन असल्यासारखंच आहे। हिचं रील काढा, फोटो काढा, हे करा, आणि मेन म्हणजे मी 4 चौघात बसलो तरी उठून येत होतो। मला असं बोलता पण येत नव्हतं काय, म्हणजे मी लाजत होतो, समोर कोणाच्या बोलत पण नव्हतं, अजून पण बोलत नाही। पण जसं हिच्याशी लग्न झालं आहे आता 6-7 महिने, 9 महिने, 8 महिने झाले असतील, त्याच्या अगोदर पण हां, पण लग्नानंतर फार बदललं। लग्नानंतर जे मोबाईल हातात आला, कॅमेरा शूट करायला लागलो, बोलायला लागलो, तसं कॉन्फिडन्स वाढत गेला। मग स्वतः पण बनवायला लागलो, मी समोर आलो, बोलायला लागलो आहे, म्हणजे खूप बदल झाला आहे आणि हा चांगला बदल आहे। सगळ्यांचाच झाला पाहिजे हा बदल। हा मेन हिच्यामुळे झालंय सगळं। मला क्रेडिट देत जा जरा। सो असं आहे गाईज, आणि सांगायची गोष्ट म्हणजे जसं की हा 4 चौघात बोलत सुद्धा नाही आणि जसं मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं आणि लोक ह्याला पाहायला लागली माझ्या व्हिडिओमध्ये, सो आपल्याला माहिती आहे की आम्हाला कमेंट्स, इवन तो ह्याला माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी घरातून बाहेर जायचा प्रश्नच येत नाही, पण जेव्हाही हा बाहेर जातो किंवा ह्याचे फ्रेंड्स लोक याला बोलतात की अरे तू लग्नानंतर इतका बदललास, सो मला कुठेतरी वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय का। पण ॲट द एंड ऑफ द डे मला हा रिग्रेट नाही राहिला पाहिजे पुढं जाऊन की आपण हे केलं असतं तर खूप बरं झालं असतं। आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये हा माणूस मला ट्रिमेंडसली सपोर्ट करतोय। ही आमची ओळख होती, आता आम्ही कंटेंट क्रिएशनमध्ये उतरलेलो आहे आणि सपोर्ट करा मित्रांनो। आमचे ब्लॉग्स आम्ही इतके प्रो लेवल नाही आहे, अजून देखील आम्ही हेजिटेट करतो पब्लिकमध्ये जाऊन व्हिडिओ शूट करायला, पण तरीसुद्धा आम्ही ट्राय करतो आहे आणि आता ह्यावेळी आम्हाला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। सो आपले व्हिडिओज नक्की पहा, छान कमेंट्स करा आणि काही नाही आवडलं तर ते सुद्धा सांगा, जेणेकरून आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते सुधरवू, बदल करू आणि असे छान व्हिडिओज घेऊन येत राहू। त्यामुळे खूप प्रेम द्यायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। चालेल, थँक्यू, धन्यवाद। जय महाराष्ट्र।